मी नाशिक जिल्ह्यातून आलेलो आहे। या ठिकाणी भारताचे आपले लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा इतिहास या स्टॅच्यूमधून लोकांना पुन्हा पाहायला मिळत आहे। असाच पुतळा महाराष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा व्हावा ही अपेक्षा आहे। हा जगात एकमेव असा उंच पुतळा आहे। याबद्दल सर्व मोदी सरकारचे आम्ही अभिनंदन करतो। खूप छान बाबा, काय सांगू शकता तुम्ही? आज तुम्ही या ठिकाणी आलात। जय महाराष्ट्र। प्रथम वल्लभभाई पटेल यांना मानाचा मी मावळ तालुक्यातून एक आमचा अभ्यास म्हणून या ठिकाणी वल्लभभाई पटेल अनेक स्थळांना भेट दिली, तर असा पुतळा आज आम्ही कधी पाहिलेला नाही। आणि मावळ तालुक्यामध्ये जो भंडारा डोंगर आहे याही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा असा अगदी पुतळा व्हावा अशी मी सरकारला विनंती करतो। रामकृष्ण हरी। काय सांगू शकता तुम्ही आजच्या एकदम सुंदर सुविधा आहे। आमच्यासाठी खरंच प्राऊड आहे की सरदार वल्लभभाईचा पुतळा आणि आपल्या इंडियातील त्यातल्या त्यात महाराष्ट्रात ही सगळ्यात मोठी गोष्ट छत्रपती शिवरायांचं महाराष्ट्र। अजून असे पुतळे कुठे कुठे झाले पाहिजे, म्हणजे आपल्या खूप जास्त झाले पाहिजे, म्हणजे भारत महाराष्ट्र सगळ्यात नंबर 1 राहील। महाराष्ट्र हे माझं महाराष्ट्र। महाराजांनी भारत देश जय जिजाऊ जय शिवराय। एक भव्य दिव्य असं पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपले जे गड किल्ले आहेत, राजगड असेल, तोरणा असेल, सिंहगड असेल, रोडेश्वर असेल, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली रोडेश्वरावर। या ठिकाणी सुद्धा जर असा भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला तर एक ऊर्जा महाराष्ट्राला मिळेल, नव्हे तर अख्ख्या भारताला मिळेल। आणि असा पुतळा महाराष्ट्राला व्हावा ही आमच्या शेतकऱ्यांची परिपूर्ण इच्छा आहे, आमचं झाला पाहिजे। मयूर कंपनी ट्रॅव्हल्स आहे, दरवेळेस येतात। 25-30 वेळेस आले। काय सांगू शकता आज? अरे बेबी आम्ही इथं येवल्यामध्ये जात असतो, नर्मदा परिक्रम म्हणा, गुजरात दर्शन म्हणा, तर हे जे पाहण्यासाठी खूप भाविक येतात नसतात, खूप जण लांबून येत असतात। म्हणजे असं आणि हा असा पॉईंट आहे का आपल्या भारतात कुठेच नाही आहे, ते मोदी साहेबांमुळे शक्य झालेले आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा खरंच पाहण्यासारखा आहे। सर्वांनी यावे या ठिकाणी। आणि येवला आमची यात्रा कंपनी स्वतःची, आम्ही येवल्यावरून घेऊन येत असतो। खूप लोकांचे या ठिकाणी दर्शन झालेत, बघण्यात आले। आमची यात्रा कंपनीचं नाव आहे मयूर यात्रा कंपनी येवला। अजून झाले पाहिजे का आपल्या महाराष्ट्रात? असे पुतळे अवश्य झाले पाहिजे। पहिले झाला पाहिजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्यांच्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांचा सुद्धा पुतळा मोठा झाला पाहिजे, याच्यापेक्षा भव्य दिव्य झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा। ही अपेक्षा करतो फडणवीस साहेबांकडनं की असाच पुतळा याच्यापेक्षा छान बनवावा, महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, म्हणजे झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे। कारण की या जसं तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती पर्यटक स्थळ आहे, किती लोक पब्लिक आले बाहेरून, तर याच्यामुळं आपल्या महाराष्ट्रात हे जर तयार झालं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडंसं कसं होईल, म्हणजे एक पर्यटक क्षेत्र पण वाढेल आणि जे त्यामागं व्यवसायाचा सुद्धा लाभ होईल। आणि आपल्या जे तरुण पिढी त्यांना आपला इतिहास पण घडेल, आपला इतिहास त्यांना घडेलच। त्यानंतर जी आता नवीन पिढी तयार होतीये, जे आता लहान मुलं आहेत, त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबाबतीत अभिमान राहील। आणि जसं आपण एवढं छाती ठोकपणे सांगतो जय महाराष्ट्र म्हणून, ते पण म्हणतील जय जय महाराष्ट्र। खूप छान। धन्यवाद।